मी सुरुवातीला जवाहरलाल नेहरू पॉलिटेक्निक कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून, त्याच्यानंतर माधवराव पाटील हायस्कूल राजगडनगर येथे शिक्षक म्हणून, त्याच्यानंतर CRPFची केंद्रीय विद्यालय इथं उपप्राचार्य म्हणून, त्याच्यानंतर बालविद्या मंदिर हायस्कूल परभणी या नामांकित शाळेमध्ये शिक्षक म्हणून, त्यानंतर इंदिरा गांधी DED कॉलेजला प्राचार्य म्हणून आणि शंकरराव चव्हाण DED कॉलेजला प्रधान अध्यापक प्राचार्य म्हणून, आणि आता सध्या महात्मा फुले हायस्कूल बाबानगर विजयनगर येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत होतो. आणि आज 30 तारखेला कालच्या मी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे. माझ्या सर्व मित्रमंडळी, माझा सर्व शिक्षक पूर्ण परिवार, गणित अध्यापक मंडळाचे सर्व पदाधिकारी, DED कॉलेजचे सर्व माझे विद्यार्थी, सैन्य दलामध्ये असलेले इथं खूप सारे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, मोठ्या मोठ्या पदावर आहेत, या सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. त्याच्यामुळं माझं मन भारावून आलं. माझ्या सर्व सहकारी, माझ्या कुटुंबातले माझे मोठे भाऊ, माझा छोटा भाऊ डॉक्टर, माझ्या बहिणी दोन्ही इथं आलेल्या आहेत, माझी साडू, माझी अर्धांगिनी, माझी मुलं, हे सर्व आणि त्यातल्या सर्व माझा मित्रपरिवार जे सतत माझ्यावर प्रेम करत असतात, या सर्वांनी मला ही संधी दिली आणि याच्यामुळंच हा कार्यक्रम असा आपण भव्यदिव्य करू शकलो. सर्वांच्या शुभेच्छा मला मिळाल्या, त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. आणि तसं भरपूर वेगवेगळ्या आयडियाज डोक्यामध्ये आहेत. कोणती तरी एक माझी जी अगोदरची जुनी बॅच आहे, सैनिक स्कूल सातारासाठी नवोदय स्कॉलरशिप, RIMC राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून, याच्यासाठी परत प्रिपरेशन करावं आणि विद्यार्थ्यांना एका चांगल्या पदावर घेऊन जावं, ही एक आत्मीय भावना आहे माझ्या मनात. आणि त्याचप्रमाणे गरीब विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस सुरू करावं, त्यांना वेगवेगळ्या पदापर्यंत आपल्याला नेता येईल, या दृष्टीनं मी पुढेही कार्य करत राहीन. मी शेवटच्या क्षणापर्यंत मी शिक्षक म्हणूनच राहणार आहे. माझ्या सर्व विद्यार्थी, माझे सर्व पालक, माझे सर्व मित्रवर्य, या सर्वांनी माझा हा देखणा सोहळा पार पाडला, त्याबद्दल त्यांचे पुनश्च एकदा धन्यवाद. माझा जन्म 1968चा, त्यानंतर आमचं लग्न झालं 1996ला, त्यानंतर 1998ला माझी मुलगी इंजिनियर असलेली कुमारी स्नेहल ही जन्माला आली. त्यानंतर 2004ला माझा मुलगा, जो की आता शेवटच्या इयरला आहे, EI करतोय. आणि आज 2026 या वर्षी मी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे. ह्या सर्व ज्या आयडिया आहेत, या सर्व मला सुचल्या, मी ते केलं. आणि गेल्या 15 दिवसापासून मी सतत कार्य करत होतो. माझ्यासाठी माझ्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी, माझ्या सहकार्यांनी खूप छान लेख माझ्याबद्दल खूप चांगली प्रेरणा दिली मला. आणि एक गणित धुरंधर नावाचं एक आपण स्मरणिका तयार केली. खूप सर्वांना ते वाचनीय आहे, सर्वांनी ते वाचावी. सर्वांच्या शुभेच्छाबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद.